बाहेर काढण्याचे शर्थीचे असे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहेत। या व्यक्तीचे कुटुंबीय आणि इतर नागरिक देखील या ठिकाणी जमल्याचं आपल्याला या दृश्यांमधून दिसून येत आहे। आणि आता या मॅनहोल मधून या व्यक्तीला कशा पद्धतीने नेमकं बाहेर काढलं जातं। असलम शेख असं या व्यक्तीचं नाव आहे की जो मॅनहोल मध्ये पडलेला आहे। प्रचंड असा पाऊस मुंबईमध्ये कालपासूनच बरसतोय आणि याच पावसामध्ये भर पावसामध्ये हे काम सुरू होतं आणि त्याच वेळी कोणत्याही पद्धतीचं बॅरिगेटिंग सुद्धा केलेलं नव्हतं। त्यामुळे या व्यक्तीला अंदाज आला नाही आणि हा व्यक्ती ह्या मॅनहोल मध्ये पडलेला आहे। आणि आता मॅनहोल मधून या व्यक्तीला बाहेर काढण्याचे शर्थीचे असे प्रयत्न सध्या सुरू आहेत। 20 ते 25 फूट खोलीचा असा हा मॅनहोल आहे आणि त्यामुळे काहीशा अडचणी देखील अग्निशमन दलाला येत आहेत। अतिशय चिंचोळा आणि त्यामध्येच 20 ते 25 फूट खोल असा हा मॅनहोल असल्यामुळे या व्यक्तीला आता बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल हे प्रयत्न करत आहे। त्यामुळे नेमका या व्यक्तीला कशा पद्धतीने आणि कधी बाहेर काढता येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या व्यक्तीची प्रकृती नेमकी कशी आहे हे सुद्धा अजून कळू शकलेलं नाहीये। साधारणपणे 10 ते 15 फूट अंतरावरती एका दुसऱ्या मॅनहोल मधून हा माणूस वाहत येऊन या मॅनहोल पर्यंत पोहोचलेला आहे आणि आता याच मॅनहोल मधून त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे असे प्रयत्न सध्या मुंबई अग्निशमन दलाकडून सुरू आहेत। त्यामुळे आता या संबंधित अधिकाऱ्यांवरती देखील महापालिका नेमकी काय कारवाई करते, नेमकी या सगळ्याच प्रकरणामध्ये चूक कोणाची आहे, या सगळ्याच संदर्भामध्ये महापौर ऋतू तावडे या स्वतः लक्ष घालणार आहेत। एबीपी माझाशी बोलताना त्यांनी नुकतीच प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। घटनास्थळी पोहोचून संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी त्या बातचीत देखील करणार आहेत। त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये नेमकं कोण दोषी आहे, कोणाची चूक आहे आणि त्याच्यावरती आता काय कारवाई केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरी अशी ही घटना आहे साकीनाक्यामध्ये खैराणी रोडवरती एक व्यक्ती हा मॅनहोलमध्ये पडलेला आहे। अगदी काहीच दिवसांपूर्वी ज्यावेळेस मुंबईमध्ये पहिला पाऊस पडलेला होता त्यावेळेस देखील महापौर ऋतू तावडे यांनी ज्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं किंवा कामं अपूर्ण होती या सगळ्याच भागांची पाहणी केलेली होती आणि त्यावेळी सुद्धा मनपाचे एक कर्मचारी या मॅनहोलमध्ये पडलेले होते। तो देखील अशाच पद्धतीने उघडा मॅनहोल होता आणि त्यानंतर आता कालपासून पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत आणि त्याच वेळी साकीनाका परिसरामधून ही धक्कादायक अशी घटना समोर येते। एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडलेला आहे आणि त्याचमुळे अशा पद्धतीने जेव्हा मुसळधार पाऊस बरसतोय तेव्हा सगळ्याच मुंबईकरांना आवाहन आहे की चालताना व्यवस्थितपणे कुठले मॅनहोल उघडे नाहीयेत ना याची काळजी घेऊनच आपण आपला प्रवास करावा। मात्र मुंबईमधली साकीनाक्यामधली ही एक धक्कादायक घटना समोर येते। सध्या अग्निशमन दलाकडून या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अतिशय चिंचोळा असा हा मॅनहोल आहे आणि जवळपास 20 ते 25 फूट खोल याची खोली आहे आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने नेमकं या व्यक्तीला बाहेर काढलं जातं, त्याची प्रकृती नेमकी कशी आहे या सगळ्याच संदर्भातले अपडेट हे अगदी काहीच वेळात आपल्याला कळतील। ती दृश्य देखील समोर आलेली आहेत। या मॅनहोलची दृश्य समोर येत आहेत आणि त्याचवेळी अग्निशमन दलाचे हे जवान शर्थीचे असे प्रयत्न करतात या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी। नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमलेली आहे। व्यक्तीचे कुटुंबीय देखील जमलेले आहेत आणि आता हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र ही जी काही घटना घडलेली आहे यामध्ये नेमका दोष कोणाचा आहे आणि या दोषींवरती आता कशा पद्धतीने महापालिका कारवाई करते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार। एका खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना ही सगळी घटना घडलेली आहे। या देखभालीची जेव्हा कामं सुरू होती त्यावेळी या मॅनहोलचं झाकण उघडण्यात आलेलं होतं मात्र ते पुन्हा लावण्यात आलेलं नाहीये। हा निष्काळजीपणा आता या घटनेमुळे समोर आलेला आहे। ही व्यक्ती या मॅनहोलमध्ये पडलेली आहे आणि त्यानंतर शोध घेण्यात आलेला आहे तर त्याची आधी चप्पल आढळून आलेली होती। पाण्याचा वेग हा प्रचंड होता आणि त्यामुळे ज्या मॅनहोलमध्ये हा व्यक्ती पडलेला होता तिथून साधारणपणे 10 ते 12 फूट अंतरावरती हा व्यक्ती वाहत गेलेला आहे आणि आता दुसऱ्या मॅनहोलमधून या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पोलीस असतील, रुग्णवाहिका असेल, त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान असतील, अशी सगळीच यंत्रणा आता या घटनास्थळी पोहोचलेली आहे। तिथले स्थानिक नागरिक देखील जमलेले आहेत आणि या मॅनहोलमधून या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मात्र महापालिकेचा हा प्रचंड असा निष्काळजीपणा या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर येतोय। अगदी काहीच दिवसापूर्वी चेंबूरमध्ये देखील अशाच पद्धतीने एक झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता।
या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं आणि महापौर रितू तावडे अगदी काहीच वेळापूर्वी या सगळ्याच प्रकरणासंदर्भामध्ये आपल्याशी बातचीत करत होत्या आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की या घटनेमध्ये सुद्धा जे कोणी दोषी आहेत त्या दोषींवरती योग्य ती कारवाई महानगरपालिकेकडून केली जाईल। मात्र ही घटना घडलेली आहे आणि आता कशा पद्धतीने महापालिका कारवाई करते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे। बराच वेळ होऊन गेलेला आहे, या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत। मुंबई अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। खरं तर एबीपी माझानं देखील अशाच पद्धतीची मॅनहोलची ही बातमी दाखवलेली होती। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असे मॅनहोल हे उघडे होते आणि त्यानंतर महापालिका प्रशासन जागं झालेलं होतं। महापौर रितू तावडे यांनी स्वतः मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दौरे केलेले होते, या सगळ्याच कामांची पाहणी केलेली होती आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये हे मॅनहोल्स असतील, जी रखडलेली कामं होतील ती पूर्ण करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर आता आजची साकीनाक्यामधली ही पुन्हा एकदा घटना समोर येते आणि याच उघड्या मॅनहोलमध्ये ही व्यक्ती सुद्धा पडलेली आहे। एबीपी माझानं हीच भीती व्यक्त केलेली होती की मुंबईमध्ये अशा पद्धतीचे हे मॅनहोल्स आहेत की ज्यांची झाकणं लावण्यात आलेली नाहीयेत आणि ज्यावेळेस पाऊस येतो अनेक परिसरामध्ये मुंबईमध्ये पाणी साचतं, त्यामुळे अंदाज येत नाही की या ठिकाणी नेमका मॅनहोल आहे तो उघडा आहे बंद आहे याचा अंदाज चालणाऱ्या व्यक्तींना येत नाही आणि त्याचवेळी साकीनाक्यामध्ये ही घटना घडलेली आहे। एक व्यक्ती अशाच पद्धतीनं आपल्या कामावरती निघालेला होता, मात्र प्रचंड असा पाऊस होता, काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं, त्यामुळे तो घरी परतत होता आणि त्याच वेळी खैरानी रोडवरती या मॅनहोलमध्ये ही व्यक्ती पडली आणि त्याला आता वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण जाणून घेऊयात। मुंबईमध्ये पुन्हा एकदा उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती कोसळलेला आहे। आपण जर बघितलं तर माझ्या मागे आपण या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन पाहू शकतो। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील, अग्निशमन दल असेल, मुंबई पोलीस असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हा साकीनाक्याचा खैरानी रोडचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे जे मेनहोल्स आहे ते मेनहोल आपण या ठिकाणी बघू शकतो, ज्यामध्ये ही व्यक्ती जी आहे ती आतमध्ये पडलेली आहे। साधारणतः इथून काही अंतरावर असलेल्या एका उघड्या मेनहोल्समध्ये ही व्यक्ती जी आहे ती या ठिकाणावरून जात असताना ती त्या मॅनहोल्समध्ये पडली। अस्लम शेख असं या व्यक्तीचं नाव आहे। त्यांचे नातेवाईक माझ्याबरोबर आहेत। काय करतात अस्लम शेख आणि कुठे निघाले होते? अस्लम शेख एक समजा त्यांचं असं हातावरती पोट आहे, हातमजूर आहे आणि ते सकाळी पाऊस जास्त असल्या कारणामुळे घरी जात होते परत। तर इथं मेन रोडला खैरानी रोडला BMC वाले काहीतरी काम करत होते, सेवरेज लाईनचं झाकण उघडं होतं आणि काही सुरक्षेच्या यंत्रणा त्यांनी हाताळल्या नव्हत्या आणि त्या मेन रोडवरती काम चालू असताना ते त्याच्यामध्ये खाली पडले। किती वाजताची घटना आहे आणि किती वेळ झाला आता? बहुतेक 10:45च्या दरम्यान ते खाली पडले। आता ते या मॅनहोल्समध्ये दिसत आहेत असं म्हणतायत। रेस्क्यू ऑपरेशन योग्य पद्धतीने चाललंय का? तुमचं काय म्हणणं आहे? फक्त पोलिसांनी जी काम केलंय ते अतिउत्तम काम केलंय। बाकी BMC वाल्यांनी काही म्हणजे त्यांना लोकांच्या जीवाशी काही घेणं देणं नाहीये। ते वेळेवर पोहोचले पण नाही, वेळेवर आले पण नाहीत। कमीत कमी 1.5 तासानंतर यंत्रणा आली आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर अस्लम शेख यांचे भाऊ आहेत ते आणि आपण या ठिकाणचं रेस्क्यू ऑपरेशन पाहू शकतो। साधारणतः आता जवळजवळ 3 ते 4 तास उलटून गेलेले आहेत। अग्निशमन दलाचे जवान मोठे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत। आता या ठिकाणी हे जे जवान आहेत त्यांना या ठिकाणी या मेनहोल्समध्ये जे आहेत ते सोडण्यात येणार आहे आणि या जवानांच्या माध्यमातून या ठिकाणी आता या व्यक्तीला वर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दल करेल। एकूणच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षात मुंबईमधील उघड्या मॅनहोल्समध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात दुर्दैवी मृत्यू होत आहेत। एबीपी माझाने देखील 3-4 दिवसांपूर्वी या संदर्भात जो आहे ती बातमी केलेली होती, मात्र अजूनही यानंतर जे आहे ते प्रशासनाला जाग आलेली नाही असंच आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आता हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र किती वेळ अजून या रेस्क्यू ऑपरेशनला लागेल हे सांगणं मात्र कठीण आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। तर मुंबईमध्ये ज्यावेळेस पहिला पाऊस पडला त्याच वेळेला माझाने एक रिपोर्ट केलेला होता। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं झाकण न लावलेले मॅनहोल्स होते, ज्यामध्ये व्यक्ती पडण्याची भीती देखील एबीपी माझानं व्यक्त केलेली होती। त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आलेली होती। महापालिकेनं महापौर रितू तावडे यांनी दौरे देखील केलेले होते। मात्र साकीनाक्यामध्ये हे वास्तव आता समोर आलेलं आहे। साकीनाका या परिसरामध्ये एका उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे।
असलम शेख असं या व्यक्तीचं नाव आहे. 45 वर्षीय त्याचं वय आहे आणि जवळपास 11:15च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आता 2 वाजत आलेले आहेत. या व्यक्तीला बाहेर काढण्याचे शर्थीचे असे प्रयत्न सध्या सुरू आहेत. खैराणी रोडच्या सन्मान हॉटेलजवळ ही घटना घडलेली आहे. खासगी कंत्राटदाराकडून देखभालीचं काम सुरू होतं आणि याच वेळी या मॅनहोलचं झाकण हे लावण्यात आलेलं नव्हतं आणि त्याचमुळे प्रचंड असा पाऊस पडतोय आणि याच पावसात या व्यक्तीला अंदाज आला नाही आणि हा व्यक्ती मॅनहोलमध्ये पडलेला आहे. तर खैरानी रोडवरची ही दृश्य सध्याची आपण पाहतोय. मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये एका उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे आणि याच व्यक्तीला आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी यशवंत किल्लेदार सध्या आहेत. किल्लेदारजी नमस्कार. साकीनाक्यामधून